आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम असल्याचं कळतंय। न्यायासाठी उद्यापासून उपोषणाला बसणार असल्याची भूमिका ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली आहे। तर आमची एसआयटी आणि सीआयडीची मागणी पूर्ण झालेली नाही असं त्यांनी म्हटलंय। प्रशासनानं आम्हाला न्याय दिलेला नाहीये। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर 16 महिन्यांपूर्वीच महादेव मुंडेंचा परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात खून झाला होता। याच प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असल्याचं कळतंय आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कुटुंबीय आता आक्रमक झाले। विनंती दिली, माझ्या कुटुंबियांनी केली, दसाईबाईंनी केली, ताईंनी केली होती, सुप्रिया ताईंनी, म्हणून मी माझा 8 दिवस उपोषण थांबवलं होतं। मग या प्रशासनाला जर उपोषणाचीच भाषा जर कळत असली तर मग मैदानात उतरणं साहजिकच आहे ना। म्हणजे आपलंच माणूस जाऊन आपल्यालाच मैदानात उतरावं लागतंय ना, आपल्यालाच न्यायासाठी लढत राहावं लागतंय। हे कुठलं प्रशासन आहे? तरी पण मी एसआयटी सीआयडीची किती मागणी करत आहे आणि त्या पोलिसांचे सीडीआर मागत आहे, किती 2 महिने झाला आता सध्याला, तरी पण अजून या प्रशासनाकडून आम्हाला काहीच नाही। मग मैदानात उतरलं, उपोषण केलं म्हणजेच न्याय भेटणार अशी जर त्यांची भूमिका असेल तर मग हे करणं गरजेचंच आहे।